पंतप्रधान मोदींची. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. तर संभाजीनगर नंतर त्यांची मुंबईमध्ये ही प्रचार सभा होणार आहे. महायुतीकडून शिवाजी पार्कातील सभेची जय्यत तयारीही करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अगदी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. थेट शिवाजी पार्कातनं सभेच्या तयारीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. मुंबईच्या शिवाजी पार्कवर ही सभा पार पडणार आहे आणि त्यासाठी शिवाजी पार्क सज्ज झालेले आहे. मैदानाच्या केंद्रासाठी एक भव्य असा स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि याच मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला संबोधित करतील. यावेळेला महायुतीचे तमाम प्रमुख नेते उपस्थित असणं अपेक्षित आहे. आपण जर बघितलं तर संपूर्ण मैदानात हजारोंच्या संख्येने आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यावेळी मुंबईतील कानाकोपऱ्यातून भाजपचे तसेच शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते येतील आणि पंतप्रधान नेमकं काय बोलतात याकडे यावेळी सगळ्यांचं लक्ष असेल. तुर्तास आपण बघतोय की शिवाजी पार्कवरती सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये. संपूर्ण मैदानात संध्याकाळच्या वेळेला ही सभा असल्याने मुबलक प्रमाणात रोषणाई करण्यात आलेली आहे. सोबतच LED स्क्रीन देखील लावण्यात आलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम TV, मुंबई. दरम्यान मोदींच्या या सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेत. आपण पाहूयात नेमके काय हे बदल असतील. तर SVS रोडनं उत्तरेकडे जाताना मार्गात बदल करण्यात आलेले आहेत. सिद्धिविनायक जंक्शन ते SK बोले रोड यामध्ये सुद्धा बदल असतील. पर्यायी मार्गांचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. आगार बाजार ते पोर्तुगीज चर्च हा मार्ग सुद्धा बंद असेल. यासोबतच गोखले रोड ते SK बोले रोड सुद्धा बंद असेल.